वळूया पुढील बातमीकडे। गॅस टंचाईतही वाफेवर अन्न शिजवलं जात आहे। दररोज 35,000 विद्यार्थ्यांसाठी वाफेवर पोषण आहार हा शिजवला जातोय। वाफेच्या तंत्रज्ञानामुळे गॅस टंचाईतही अन्नछत्र सुरळीत सुरू आहेत। संभाजीनगरातील अन्न अमृत फाउंडेशनची ही कामगिरी बघायला मिळते आहे। या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी। पाहूया। सध्या जर बघितलं तर संपूर्ण देशभरामध्ये गॅसचा तुटवडा जो आहे तो जाणवत आहे। त्यामुळे अनेक मेस असेल किंवा जेवणाच्या हॉटेल असेल ह्या बंद पडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसी परिसरामध्ये असणाऱ्या अन्न अमृत फाउंडेशन तर्फे जे आहे त्या ठिकाणी वाफेवरती अन्न जे आहे ते शिजवलं जातं। तब्बल या ठिकाणी जर बघितलं तर 40,000 पेक्षा अधिक नागरिकांना जे आहे अन्न या ठिकाणाहून पुरवठा केला जातं। मात्र हे संपूर्ण अन्न जे आहे ते आता वाफेवरती शिजवलं जातं। त्यामुळे या ठिकाणी जर बघितलं तर पोळी, वरण, भात, पनीर, त्याचबरोबर इतर जेवणाचे साहित्य जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण बनवलं जातं आणि संपूर्ण जे आहे ते वाफेवरती बनवलं जातं। त्यामुळे गॅसचा तुटवडा जो आहे तो याचा परिणाम जो आहे तो त्यांच्यावरती जाणवत नसल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत अन्नपूर्ण व्यवस्थेचे आपल्यासोबत व्यवस्थापक देखील आहेत। सर, काय सांगाल कशा पद्धतीची ही संपूर्ण मॅनेजमेंट आहे आणि वाफेवरती अन्न नेमकी कसं शिजवलं जातं? नमस्कार। अन्नामृत फाउंडेशन जे इस्कॉनचे प्रेरित फाउंडेशन आहे, त्याच्यामध्ये पहिल्यापासूनच आमचा हा हे राहिलेला आहे की आपल्याला कमीत कमी इंधन लागावं, जे पारंपरिक इंधन आहे। तर यामध्ये जे आमचे बॉयलर्स आहेत ते ॲग्रोवेस्ट ब्रिकेट्स, इलेक्ट्रिसिटी आणि सोलार या तिघांच्या मिश्रण इंधनावर चालतात। तर त्यामध्ये आम्हाला शिजवण्याची जी प्रक्रिया त्याच्यामध्ये फार काही LPGचा उपयोग लागत नाही। म्हणजे डाळ, भाजी, भात, पुलावमधला सगळा जो फ्राईंग भाग जर सोडला तर याच्यामध्ये LPG लागत नाही। 90% पर्यंत आमचा आहार शिजतो वाफेवरच शिजतो। आणि जसं बघितलं तुम्ही, चपाती असेल, शिरा बनवण्याची प्रक्रिया असेल किंवा फोडणी तयार करण्याची प्रक्रिया असेल, एवढ्या प्रक्रियेमध्ये LPG लागतो। तो साधारणतः 1.5 ते 2 सिलेंडर रोज मला लागतात सध्याच्या परिस्थितीमध्ये। आतापर्यंत तरी आम्हाला LPG तुटवड्याचा असा काही प्रत्यक्ष परिणाम जाणवलेला नाही। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर।